नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे आणि शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्यात की नाही या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी सचिन होळकर आहेत. ते कृषी तज्ज्ञ आहेत. त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण त्यांच्याकडे जाणून घेऊयात. काय वाटतं तुम्हाला, नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे आणि शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्यात का नाही? मुळात प्रश्न असा आहे गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात तसेच नाशिक जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. मात्र तो पाऊस खरोखर पेरणीयोग्य आहे का याचा विचार झाला पाहिजे. बऱ्याच शेतकऱ्यांकडून काही भागामध्ये काही गावांमध्ये 3 ते 4 पाऊस पडलेले आहेत जिथं पेरणीयोग्य ओल आहे. मात्र त्या शेतकऱ्यांचं बघून अनुकरण करून दुसऱ्या गावामध्ये सुद्धा पेरणीचे प्रकार सुरू झाले आहे. मला असं वाटतं की प्रत्येकाने पेरणी करण्या अगोदर आपल्याला दुबार पेरणीचं जर संकट टाळायचं असेल तर एक किमान चांगली ओल जमिनीमध्ये आली पाहिजे. 3 ते 4 चांगले पाऊस झाले पाहिजे आणि जमिनीमधली जी उष्णता आहे ती देखील कमी होणं गरजेचं आहे. तरच आपल्या बियाण्याची उगवण क्षमता चांगली राहील. त्यासोबत पिकाचे जे जमिनीतून जे आळ्या वगैरे जे असतात त्यांचा सुद्धा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे मला असं वाटतंय की चांगला पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. दुबार पेरणीचं संकट हे शेतकऱ्यांना परवडण्यासारखं नाही. मागच्या वर्षी पाऊस लवकर होता आणि ती तुलना परत यावर्षी करून त्यासारखी घाई करण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पॉईंट नाही. मला असं वाटतं की सध्याचा पाऊस जो आहे नाशिक जिल्ह्यातले मोजके काही गावं वगळता इतर गावांनी पेरणीसाठी थांबणं योग्य आहे. तसंच आपल्यासोबत शेतकरी देखील आहेत. आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. जाणून घेऊयात. काय वाटतं तुम्हाला, नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण खूप कमी आहे आणि शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्यात का नाही? अजून तशी ओलच झाली नाही. खरं तर 8 दिवसापासून नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू झाला, परंतु नाशिकच्या पश्चिम भागामध्ये बराचसा भाग हा असा पावसा वाचून राहिला आहे आणि आता जमिनीमध्ये थोडीसुद्धा ओल नाही तर पेरणी करताच येणार नाही. आणि थोडी जरा पाऊस झाला पण त्याच्यावर दुबार पेरणीचं आपलं संकट टाळण्यासाठी पूर्ण ओलं होऊन द्यावं लागेल आणि मग पेरणी करावं लागेल. आणि या भागामध्ये द्राक्षाचं मोठ्या प्रमाणात पीक आहे, तर त्या पिकाला आता पाणीसुद्धा द्यायला विहिरींमध्ये पाणी नाही, तळ गाठलं आहे, जनावर आहे, असे अनेक प्रश्न आहे. तर ते वरील राजामुळं आपले सगळे राहिलेले आहे. त्याच्यामुळं आता सगळे शेतकरी हवालदिल झाला आहे आणि पेरणीचं तर अवघडच वाटतं आहे विषय. पाऊस अजून तर काही फारसा असा नाहीच. पाऊस फारसा नसल्या कारणाने पेरण्या ह्या होऊ शकत नाही अशी शेतकऱ्यांची माहिती आहे. कॅमेरामॅन आसिफ सर, रवींद्र जाधव, LS मराठी, लासलगाव.